नमस्कार, मी साक्षी अणास आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहू त्याच्या ठळक घडामोडी. दावोस येथे पहिल्याच दिवशी 70 कोटींचं सामंजस्य करार. 3 प्रकल्पांवर झाल्या स्वाक्षऱ्या. पुढील 4 दिवसात उत्तर महाराष्ट्रासह अनेक राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज. पंतप्रधानांकडून मराठ्यांनी अपेक्षा सोडाव्यात. जरांगेंची मान्य मोदींवर थेट टीका. आज अयोध्येतील राम मंदिरात रामरायांचा गृहप्रवेश. राम जन्मभूमीचे सरचिटणीस चंपतराय यांना शरद पवारांकडून पत्र. पत्रामध्ये आमंत्रणाबद्दल मानले आभार. 22 जानेवारीनंतर दर्शनासाठी येणार केला उल्लेख. केंद्र शासनाच्या विकासाची उद्दिष्टांची क्रमवारी महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करा, अजित पवार यांचे निर्देश. आता पाहूयात ठळक बातम्या विस्ताराने. कळवण येथील प्रकल्प कार्यालयात उद्योजक मेळावा संपन्न. घेऊयात त्याचा एक आढावा. शेती क्षेत्रातील वाढती आव्हाने लक्षात घेऊन उद्योजक व्हा, संतोष देशमुख यांचे प्रतिपादन. कळवण प्रकल्प कार्यालयात उद्योजक परिचय मेळावा संपन्न. वातावरणात होणारे सातत्याने बदल, शेतमालाला मिळणारा अल्पसा भाव, बाजारपेठांची कमतरता यांमुळे शेती क्षेत्रात दुय्यम दर्जा प्राप्त होत आहे. आर्थिक सक्षम होण्यासाठी शेतीपूरक व्यवसायांसोबत उद्योजकतेकडे तरुणांनी वाटचाल करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांनी केले. काल दिनांक 16 जानेवारी रोजी कळवण येथे संपन्न झालेल्या उद्योजकता परिचय मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था नाशिक तसेच एकात्मिका आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न कळवण तालुका यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी RCT नाशिकचे वरिष्ठ प्रशिक्षक राजेंद्र पवार तसेच RCT नाशिकचे संचालक गणेश सरोदे यांचेही प्रमुख मार्गदर्शन मेळाव्यास लाभले. विद्यार्थ्यांनी करिअरबाबत विविध संधी शोधताना व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन उद्योजक होण्यासाठी सातत्य, मेहनत आणि उद्दिष्ट यांची पराकाष्ठा ठेवत जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी केले. मेळाव्यास कळवण तालुक्यातील गिरणा कृषी एजन्सीचे संचालक व प्रसिद्ध उद्योजक भरत उर्फ बंटी पाटील, मराठी पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक गांगुर्डे, कळवण तालुका अध्यक्ष चेतन हिरे, पत्रकार संदीप पाटील, पत्रकार कुशाल देवरे, पत्रकार भगवान खरे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकात्मिका आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवणचे प्रकल्प अधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी विशाल नरवडे यांचे विशेष सहकार्य लाभले. नमस्कार. आज कळवण इथं आपल्या कार्यालयामध्ये आपण उद्योजकीय परिचय मेळाव्याबद्दल विद्यार्थ्यांना स्पेशल मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलो होतो. इथं मार्गदर्शन करताना आपल्याला काही गोष्टी जो भविष्य आहे मुलांचं भविष्य हे पुढे कसं राहील याबद्दल आपल्याला बोलायचं. तर त्यांना आपल्याला पुढील आयुष्यामध्ये ज्या गोष्टी त्यांना करायच्या आहेत त्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे जिद्द, चिकाटी, सातत्य ह्या गोष्टी असल्याशिवाय आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे ध्येय. तर हे जे ध्येय आहे हे कसं साध्य करायचं याबद्दलच आपण त्यांना इथं मार्गदर्शन करत आहोत. मार्गदर्शनामध्ये नुसतं नोकरी हा एकच विषय न घेता आपण सोबत त्यांना उद्योग कसा करायचा, उद्योगामध्ये लागणारी जी येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यांना कसं सामोरं जायचं, परत उद्योजकीय काय सक्षमता असतात की कुठल्या गोष्टी उद्योजकाला ह्या आवश्यक असतात याबद्दल पण आपण तिथं माहिती दिली. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्यांनी भविष्यात कुठेतरी मोठं व्हावं एवढीच अपेक्षा आहे. आणि महाबँक RCT नाशिक इथून आम्हाला जे हिरे साहेबांनी आणि देशमुख साहेबांनी इथं बोलवण्याचा प्रयत्न केला आणि यांच्यासोबत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. त्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांना नोकरी लावून दिली होती कृषी विभागात, पण त्यांनी केली नाही आणि स्वतःचं एक छोट्याशा माळी गावात छोट्याशा कोपऱ्यामध्ये विकायची गाडी आली व्यवसाय 2000 साली सुरू केला. 2001 ला आज बंटी शेठ पाटील हे आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबर मक्याच्या बियाण्याचे 700 टन मकाचे मागतात. 100 ते 110 कोटीचा त्यांचा टर्नओव्हर आहे. 110 कोटी. येस मराठीसाठी संदीप पाटील, कळवण.
तालुक्यातील दुगाव येथील प्रगतशील शेतकरी व व्यावसायिक राजूभाऊ शिंदे यांची संत जनार्दन सकुल दुगाव येथे पूर्व वैमनस्यातून जुन्या भांडणाची कुरापत काढत शिवीगाळ करत धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे. सदर या घटनेबाबत चांदवड पोलीस स्टेशन येथे सायंकाळी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर घटनेचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार चांदवड पोलीस उपनिरीक्षक भानुदास नरे, पोलीस हवालदार RO चौधरी करीत आहेत. एस मराठीसाठी धनंजय पाटील, चांदवड.